छावाचे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष लातूरमध्ये उपचार नाकारून थेट ॲम्ब्युलन्समध्ये लातूर ते मुंबई प्रवास करत आहेत। मला सांगा, मुंबईला जात आहे, अजित पवारांना भेटणार आहेत, काय तुम्ही त्यांना बोलणार आहेत, नेमकं काय? मला 4 दिवसापूर्वी लातूरच्या रेस्ट हाऊसमध्ये राष्ट्रवादीच्या गुंडांनी मारलं होतं। मी तटकरे साहेबांना निवेदन द्यायला गेलो, राज्याचा कृषी मंत्री निष्क्रिय आहे, चुकीच्या पद्धतीने बेताल वक्तव्य करतायत, सभागृहामध्ये पत्ते खेळतायत म्हणून मी निवेदनाद्वारे सांगितलं आणि प्रतिकात्मक आंदोलन म्हणून पत्ते भेट दिले। याचा राग मनात धरून त्या लोकांनी मला प्रचंड मारहाण केली, माझ्या 2 सहकाऱ्यांना मारला। एवढं मारलेलं असताना सुद्धा लातूर पोलिसांनी किरकोळ गुन्हे दाखल केले। म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रानं पाहिलं ते मारलेलं, एवढं मारलेलं असताना किरकोळ गुन्हे दाखल केले आणि अर्ध्या तासात तर त्यांना पकडून लगेच सोडून दिलं। या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला कोण दोषी आहे वाटतं? ही कोणी म्हणजे जाणून बुजून केलंय, काय अनावधान झाले, काय वाटतं तुम्हाला? नाही, याला पॉलिटिकल प्रेशर होतं पोलीस प्रशासनावर, त्याच्यानंतर राजकीय दबाव असला तर होताच, परंतु त्या राजकीय पुढाऱ्यांना शेतकऱ्यांचं काही देणं घेणं राहिलेलं नाही। मग तेच मला दादांना विचारायचे, दादा माझं चुकलं काय? आम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडायची नाही का? आम्ही शेतकऱ्यांची पोरं, आम्हाला माहिती आहे आमचा बाप काय कष्ट करतोय। आज त्याच्यावर एखादं संकट आलं तर खाजगी सावकाराच्या दरवाजे उंबरटे झिजवावे लागतात, बँका कर्ज देत नाहीत, तुम्ही कर्जमाफीच्या घोषणा निवडणुकीमध्ये करता, निवडून आल्याच्यानंतर तुमची भाषा बदलते। अतिशय वाईट परिस्थिती आहे आमच्या बापाची। तुम्हाला मारहाण ज्यांनी केली त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले, त्यांची पदावरून हकलपट्टी देखील झाली, आता पुढं काय व्हायला पाहिजे अशी तुमची? नाही, कट रचून त्यांनी मला मारहाण केलेली आहे, ते काय तिथल्या तिथं जागेवर मारामारी नाही झाली। ज्यावेळेस निवेदन देऊन मी खाली आलो, तटकरे साहेब वेगळ्या इमारतीमध्ये होते आणि मी दुसऱ्या वेगळ्या इमारतीमध्ये जाऊन बसलो। अर्धा तासानंतर ते आले मला मारायला। मग अर्ध्या तासात असं काय शिजलं तटकरे साहेबामध्ये आणि त्या लोकांमध्ये की ते एवढं मला येऊन जीवांशी मारून टाकेन, तुला खलास करून टाकेन, तुझा जीव घेईन, माझ्या नेत्याच्या समोर तो असं करतो का? अरे कुठली तुमची परंपरा आहे, राजकीय परंपरा? ही सत्तेत आहात तुम्ही, शेतकऱ्यांच्या पोरांना मारायचा ठेका घेतलाय का तुम्ही? अशी वाईट मारत आहे। तटकरेंच्या समोर तुम्ही नेमकी भूमिका काय त्या दिवशी मांडली होती, त्याच्यामुळे ही सगळं घडलं? काही नाही, मी एवढंच म्हणलं की तटकरे साहेब, तुमच्या पक्षांचे जे आमदार आहेत माणिकराव कोकाटे, की ज्यांना तुम्ही मंत्री केले आणि अतिशय महत्त्वपूर्ण मंत्रीपद त्यांना आहे कृषी खातं, त्या खात्याचे मंत्री असताना ते राज्याचा कृषी मंत्री हा अतिशय संवेदनशील पाहिजे। आमच्या दृष्टीनं कृषी मंत्रीपद हे मुख्यमंत्री पदापेक्षाही श्रेष्ठ आहे, जे की राज्यातल्या शेतकऱ्यांचा आणि या ठिकाणच्या अन्नदात्यांचा एक तो प्रमुख विषय आहे। आता तुम्ही दादांना भेटायला जाणार आहेत, तुमचं दादाचं काही बोलणं झालंय का? तुम्हाला ते भेटणार आहेत का? जर नाही भेटले तर तुमची पुढची दिशा काय असते? नाही, दादांचं माझं काही बोलणं झालं नाही। मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे, मला फक्त पोलिसांनी न्याय दिला नाही, चुकीच्या पद्धतीने किरकोळ गुन्हे दाखल केले। मला दादांना फक्त एवढंच विचारायचं आहे की दादा माझं चुकलं काय? तुमच्या लोकांनी मला का मारलं? आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी केली, त्या कार्यकर्त्यांची काय केलं त्याच्याशी देणे घेणंच नाही ना मला। माझी मागणी काय होती? कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या, कृषी मंत्र्याला तुम्ही काढून टाका, ही मागणी प्रमुख माझी तिथं। तुम्ही कुणालाही तुम्ही हे करचाल। राज्यपालाला देखील भेटायचं म्हणलात, म्हणजे जर पुढं म्हणजे मला जर कुणी अडवलं किंवा काय नाही भेट दिली तर राज्यपालाला पण? नाही, दादांची भेट नाही झाली तर मुख्यमंत्र्यांनी नाही भेटले तर राज्यपाल, शेवटी मला पर्याय नाही, नाविलाज आहे। मी जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही तोपर्यंत मी तिथून हलणार नाही। उपचार सुरू असताना मुंबईला जाण्याचा निर्णय का घेतला? तुम्ही उपचार व्यवस्थित झाल्यानंतरही तुम्ही जाऊ शकत हो? नाही, अन्याय झाला आहे आमच्यावर। छावा संघटनेचे कार्यकर्ते आहोत आम्ही, छावा संघटनेचा इतिहास आणि अण्णासाहेब जावळे पाटलांच्या कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळं आम्हाला अन्याय सहन करायची कधीच केला नाही आम्ही आणि आता होतही नाही। मार खाल्ला आम्ही, शेतकऱ्यांसाठी मरूही, पण तुम्ही न्याय द्या शेतकऱ्यांना, ही भूमिका आहे आमची। उपचार काय होत राहतील, मी ॲम्ब्युलन्समध्येच निघालो, शेतकऱ्यांसाठी जीव गेला तरी बेहतर, पण मागं हटणार नाही।
तुळजाभवानीचं दर्शन पण घेतलं, काय तुम्ही मागितलं तुळजाभवानीला नेमकं? आई भवानीला मी एवढंच मागितलं की राज्यातला शेतकरी सुखी झाला पाहिजे, असे नालायक मंत्रिमंडळात न येऊ देऊ अशी सद्बुद्धी या सरकारला दे, चांगला मंत्री त्या खात्याला मिळावा. आमचं बाकीच्या खात्याकडे काही देणं घेणंच नाही ना. आमचा जिव्हाळा कुठं आहे? शेतकऱ्यांसोबत आहे. त्या जर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे, जे मांडायचं ठिकाण आहे, जे विधिमंडळ विधानभवन आहे, त्याच भवनमध्ये जर हा कृषी मंत्री पत्ते खेळतोय, अहो किती दुर्दैव आहे. ते सभागृह एक कायदा तयार करणारं, सामान्याला जनमानसाला न्याय देणारं मंदिर आहे. तुम्ही जर तिथं पत्ते खेळताय, आता राहिलं काय मग? तिथं डान्स बार काढायचं राहिलं आहे, क्लब चालू करायचं राहिलं आहे, काय सगळा तुम्ही असा एवढा कचरा करून टाकला त्या सभागृहाचा, या गरिमा घालवून टाकली या लोकांनी. आता इथून पुढच्या काळामध्ये असे मंत्री करावे लागतील तुम्हाला, माझं तर म्हणणं आहे. जो जुगार खेळत नसावा, जो दारू पित नसावा, जो चुकीचे व्यसनं नसावे, अशा लोकांनाच तुम्ही तपासूनच मंत्रिमंडळात घेतलं पाहिजे. अहो तुम्हाला मोबाईलवर, मग आम्हाला एक प्रश्न पडला, मागीतल्या काळामध्ये कृषी विभागातून आम्हाला जे काही पीक विमा मिळणार होता, पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही आमच्या राज्यात. काही विभागात दिला, काही विभागात दिला नाही. मग हा पैसा आमच्या रमीवर जातोय का काय, असा आम्हाला प्रश्न पडायला लागला. आता शेतकऱ्यासाठी तुम्ही मुख्य कुठली मागणी तुमची आहे? आता छावा संघटनेची भूमिका जी आहे शेतकऱ्यासाठी, ती नेमकी कुठली मागणी आहे? आमची कर्जमुक्तीची मागणी आहे. संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे. सोयाबीन हे आमच्या मराठवाडा आणि विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातलं प्रमुख पीक आहे. त्या पिकांना सोयाबीनला 8,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे. मी गेल्या वर्षीही औसा तालुक्यामध्ये उपोषण केलं होतं 14 दिवसाचं याच भावासाठी, आणि 8,500 रुपये भाव मिळाला पाहिजे. पीक विमा जो रक्कम आमच्या लोकांची आहे ती रक्कम खात्यावर तात्काळ जमा केली पाहिजे काय. आणि वीज कनेक्शन पूर्ववत करा. आता जे 3 फेजचे लाईट बंद केले आणि हे मध्येच त्याने ते सोलारचं आणले. 300-400 फुटाच्या खालचं पाणी जोडत नाही आमच्या शेतकऱ्यांचं. जिथं आमचा कोरडा पट्टा आहे, जिथं दुष्काळी भाग आहे, त्या भागात अशी परिस्थिती आहे की 500-700-800 फुटावरून पाणी आणावं लागतं खालून. आता तुम्ही कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन चाललेला आहात. कोण कोण आहे तुमच्याबरोबर? छावा संघटनेतले पदाधिकारी कोण कोण आहेत? माझ्यासोबत माझे नांदेडचे जिल्हाध्यक्ष आहेत, लातूरचे जिल्हाध्यक्ष आहेत, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष आहेत, आता पुढं पुण्याचे जिल्हा प्रमुख येणार आहेत. म्हणजे असं ह्या रूटवरचे मी काय आमचे सगळे गरिबांची पोर आहेत. हे लवाजमा म्हणत नाही त्याला, ही सगळी शेतकऱ्यांची पोर आहेत. मुंबईला निघायची साधी गोष्ट नाही, एवढा खर्च असतो, तरी आमच्या पोरांनी कसं ही सगळी व्यवस्था केली आहे मला माहीत नाही. मी आता विचारतो थोड्या वेळाने लोकांना. पण शेतकऱ्यांसाठी आम्ही कुठल्याही परिस्थितीतून पुढे जाऊ. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी O2 लावलेला आहे. दुसरी गोष्ट सलाईनसुद्धा सुरू आहे. आणि ही सगळी परिस्थिती अशी असतानासुद्धा विजयकुमार घाडगे जे आहेत ती अजित पवारांना भेटण्यासाठी थेट ॲम्ब्युलन्समधून मुंबईला जात आहेत. कॅमेरामॅन हर्षलसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.